नमस्कार मंडळी, सगळ्यात आधी मनापासून धन्यवाद. माझ्या मागच्या मुगाच्या कढणाला तुम्ही दिलेला सुंदर प्रतिसाद आणि प्रेम खरंच खूप खास होतं. असंच प्रेम पुढेही राहू द्या. आज आहे नारळी पौर्णिमा. महाराष्ट्रात हा सण विशेषतः समुद्राशी आणि नारळाशी जोडलेला आहे. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची सुंदर परंपरा आहे आणि म्हणूनच आज बनवते नारळी पौर्णिमा स्पेशल सुगंधी आणि खमंग नारळी भात. सगळ्यात आधी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवला. तोपर्यंत तुपामध्ये बदाम आणि काजू छान गोल्डन होईपर्यंत भाजून घेतले. आता त्याच तुपामध्ये तांदूळ घालून साधारण 2 मिनिटे हलकेच परतून घेतलं. थोडंसं पाणी घालून तांदूळ 70% शिजवून घेतलं. आता यामध्ये घातलं ताजं नारळाचं दूध. झाकण ठेवून मंद आचेवर भात छान शिजू दिला. भात जवळपास 90% शिजल्यावर त्यामध्ये गूळ घातला आणि पुन्हा झाकण ठेवून मंद आचेवर शिजू दिलं आणि बघता बघता तयार झाला हा गरमागरम सुगंधी आणि अगदी प्रेमाने बनवलेला नारळी भात.